घेऊन ये ना 1 लिटर दूध. हाय फ्रेंड्स, आज आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. तर माझा आहे उपवास. घट तर संध्याकाळीच मांडायचं आहे, पण मला जॉबला जायचं आहे म्हणून जरा सकाळी लवकर उठून जरा नाश्त्यासाठी, म्हणजे उपवास आहे तर काहीतरी नाश्ता करून जायचा विचार करत होती. आता ही बटाटी लावते मी शिजायला. साबुदाणे आणलेत, भिजत घालते पटापट. साबुदाणे वडे बनवायचा बेत चालू आहे, कारण की खिचडी बनवली तर मी एकटीच खाईल, साबुदाणे वडे बनवले तर डिनू पण खाईल, वैभव पण खाईल. डिनू शाळेत गेला. आज डिनूच्या स्कूलमध्ये डिनूचं फंक्शन आहे काहीतरी, त्यामध्ये त्याला कविता बोलायची, त्याची आवडती भाजी. तर तो आज खूप खुशीने गेला, कारण त्याला असं वाटतंय, म्हणजे बहुतेक असेल काहीतरी गिफ्ट असेल होतं, तर गिफ्ट असणार आहे असं त्याला वाटलेलं. तर त्याने तुम्ही खूप प्रयत्न केले पाठ करायची कविता, आणि त्याने पाठ केली. ॲक्च्युली डिनूनी काल फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये त्याने पार्ट घेतलेला ना, तर त्याच्यामध्ये तो ट्रॅफिक लाईट बनवून गेला होता. पण 3-4 जणांचे एकसारखे कॉस्ट्यूम असल्यामुळे डिनूला काय त्याच्यामध्ये प्राईज भेटलेलं नाही. तर त्याचं म्हणणं आता मला ह्याच्यामध्ये तरी भेटेल, म्हणून तो गेलाय. तर बघूया काय आल्यावरती बोलतो. असं पाणी टाकून ठेव त्याला सोप व्हायला कमसे कम 1 ते 2 तास लागतील. तोपर्यंत बटाटे पण शिजतील आपले, आणि शेंगदाणे पण आपले भाजून होऊन जातात. रात्रीच पूर्ण किचन क्लीन केलं, भांडी वगैरे तिथे मला रात्रीच घासावी लागते. मी म्हणजे रात्री भांडी ठेवत नाही, तर भांडी वगैरे घासली, किचन वगैरे पूर्ण क्लीन केलं. फक्त एवढंच राहिलं, म्हणजे धंद्याचा टायमिंग आणि पाण्याचा टायमिंग सेम असल्यामुळे मला पियायचं पाणी भांडी म्हणजे घासून भरता नाही आले. तर आज संध्याकाळी मांडायच्या अगोदर मी ते सगळं करून टाकेन. मी संध्याकाळी तुम्हाला दाखवेल पूजा झाल्यावरती कशी. ॲक्च्युली ते पूजा करताना मी तुम्हाला एवढं दाखवू शकणार नाही, कारण माझी घाई असणार. संध्याकाळी धंद्याचा टायमिंग आणि ह्याच्यात पूजेचं टायमिंग सेम असणार, त्यामुळे मी तुम्हाला दाखवेन मी कसं सजवलं आहे, कसं काय केलं ते नक्की दाखवेल तुम्हाला. सकाळचा माझा आवाज खूप चेंज असतो, असा खूप जाडसारखा येतो असं मला वाटतं बोलताना. आता ही सगळी तयारी करते, भेटूया थोड्या वेळात. पटापट रेडी करते. सगळं साहित्य रेडी झालं, वडे बनवायला घेतले आता मस्त कुरकुरीत. झालेत तसे ऑलमोस्ट तळून. एवढे मी तळले. आज पहिल्यांदा असं होतं की मी वडे तळायला घेतलेत आणि इथे खपत नाही. नंतर आमच्या घरामध्ये इथे मी तळते आणि इथे वैभव आणि डिनू फिनिश करतात. डिनू स्कूलला गेला त्यामुळे, आणि वैभव काही कामाने असंच बाहेर गेलाय त्यामुळे. ती खपत नाहीये, हे एकदमच रेडी होतील. हे एकत्रच आले, हे असं मला आवडतं, तोडता येतात ते.
मालवणीला माझी एक नणंद राहते, छोटी सगळ्यात, अपूर्वा. तिला हे खूप आवडतं. म्हणजे तिला साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे खूप जास्त आवडतात. बघेल तर तिला आवडेल. हा जाणार आहे कुठे कामाला? हा का नाही जाणार तर मी जाऊन येऊ का? कुठे चाललास? हा काम आले. कधी? आता हा मग मला सुट्टी घ्यावी लागेल. जा जाऊन ये, आता काय करू. खाऊन घे पहिला मग जा. एवढं मेहनत नाही बनवलं मी. काय झालं तिकडे? झाली लाची केली. धीरज फोन करतोय सारखा. मस्त अशी खमंग वडे माझे तयार झालेले आहेत छानपैकी. आता हे मी वैभवला नेऊन देते. हे घे. पण देते थोडेसे. देवीला असं मस्त सजवलंय मी छानपैकी. आणि माझे देवळातले देव सगळे मी इथे ठेवलेत, ज्यांना मी पूजते डेली. आणि देवीला मी माझे सगळे दागिने घातले आहेत आणि खूप सुंदर अशी तिला तयार केली आहे. तिची ओटी वगैरे भरून पण झाली आहे. आणि ओटी मी इथे ठेवली आहे कारण की वरती जागा नाही होतं, म्हणून ओटी ठेवलं. सगळं मस्त खूप छान केलं आणि एवढं छान रूप दिसतं. ह्या टायमाला जे एकविरी आईचं जे मुकुट आलं ना, हे मला खूप आवडलं होतं, तर मी हे घेतलं आणि खूप छान असं सुंदर अशी तयारी केली. माझे कृष्णदेव इथे आहेत, गणपती बाप्पा इथे आहेत, अन्न देविता इथे आहे. मस्त असं तयारी केली होती. आता मी विचार करते की मी साडी घातली होती तशी, तर मस्तपैकी अशी. ही आमची लालबागची साडी आहे. जे जे माझे इन्स्टावरती रील्स वगैरे बघतात त्यांना माहिती असेल, माझा तो रील्स खूप व्हायरल गेला होता लालबागच्या राजाचा. तर म्हणून सगळ्यांना माहिती अशी लालबागची साडी माझी. आता मला जेवण बनवायचं आहे देवीचं, म्हणजे आमच्या लोकांचं पण जेवण, देवीचं जेवण, निवेद्याचं जेवण म्हणजे सगळं बनवायचं आहे. मी डाळ भिजत घालत होती, मी एवढ्यातच अर्ध्यातच तिकडे गेली तुमच्यासाठी बोलायसाठी. तर मस्तपैकी मी पण आज साडी वगैरे वेअर केली. मी डेली साडी नाही घालत कारण की मला जमत नाही साडी घालून काम करायला, तर आज मी साडी घातली मस्तपैकी. आता मस्तपैकी डाळ भात करूया, भाजी चपाती. नॉर्मल जेवण असणं, जेवणात असं म्हणजे मला टाईम लागेल असं मी काय जेवण बनवत नाही, आणि साधंच जेवण ॲक्च्युली बनवायचं असतं या अशा गोष्टींना. तर डाळ भात भाजी असं बनायचा माझा विचार चाललाय बनवायचा, तर तेच बनवूया. आणि गोडमध्ये खीर बनवायचं का शिरा बनवायचं तेच विचार. शिरा बनवला तर ॲक्च्युली प्रॉब्लेम हा असतो की डिनूला शिऱ्यामध्ये काजू बदाम टाकलेले आवडत नाही, तर तो खायला मागत नाही. म्हणून त्याच्या एकट्याच्या हिशोबाने तर नाही करू शकत, पण काहीतरी बनवावं लागेल मला, काहीतरी बनवावं लागेल. चालेल, जेवण झाल्यावरती बोलूया आपण. चला, आता डाळीला फोडणी घातलेली. आता डाळ कुठली फक्त पटापट तिची शिटी व्हायला पाहिजे आणि फोडणी रेडी झाली.
नकच तुटलं मला. कशी दिसते मी साडीला? झालं आता पटापट. आता डाळीच्या शिट्या झाल्या. ॲक्च्युली भाज्यांमध्ये मी सगळ्या भाज्या मिक्स करणार होती. मी बटाट्याची भाजी नाही करणार होती, पण नंतरला वैभव बोलला की त्याला बटाट्याची भाजी खायची आहे. मी हे कापून बटाटे ह्याच्यासाठी टाकते की हे एक तऱ्हेने शिजतील पण लवकर, आणि दुसरी गोष्ट खराब असतील तर मला आत्ताच कळेल, म्हणजे त्यांना जास्त शिजवायची गरज नाही पडणार मला. थोडंसं मीठ आधीच टाकते, नंतरला पण टाकणार, पण ॲक्च्युली आता बटाट्यामध्ये मीठ टाकलं ना की बटाट्यांना पण मिठाची चव येते थोडीशी, त्यामुळे. बटाटी मी दुपारी धुवून सुकवून ठेवलेली, म्हणजे ते ॲक्च्युली माझं जे भांडं आहे बटाटे ठेवायचं ते ओलं होऊन जातं पूर्ण. तर म्हणजे मी सगळे बटाटे एकसाथच 1-2 किलो आणले ना की त्यांना पाण्यामधून खडून काढते. डाळ भात झालं आहे, भाजीचं पण रेडी झालं आहे सगळं, पीठ पण मळून ठेवलेलं आहे, फक्त चपात्या करायच्या. आता भाजीला फोडणी घालते. ॲक्च्युली मी व्हिडिओ पूर्ण बनवताना अशासाठी काढत नाही, कारण की आहे ना बनवताना व्हिडिओ काढत राहिली ना की मग आहे ना मी विसरते सगळं की कशात काय टाकायचं आहे, कशात काय टाकायचं आहे. आणि एखादी वस्तू डोळ्यासमोर नसेल, जे समजा आता जिरा वगैरे माझा मी वरती ठेवते तिथे, तर ते तिथे समोर नसेल माझ्या, ते तिथे लांब असेल, तर मी ते व्हिडिओच्या नादामध्ये विसरून जाते. म्हणून मी व्हिडिओ नाही काढत. ते सगळं आवरत आले की व्हिडिओ काढायला गेला असा विचार करू. आता झालंय तसं तर मेन पार्ट आहे माझा. खीर वगैरे बनवताना मला एकदम शांतता पाहिजे असेल तरच माझी एकदम चवदार बनते. हे असं होतं. मी पहिल्या ते टाकायला चाललेले, मला पहिले हिंग पावडर टाकायची, जी की मस्त याच्यामध्ये तडका टाकताना पहिला लागते. थोडासा जिरा. ऍक्च्युली बटाट्याची भाजी माझी पण फेवरेट आहे, वैभवची पण फेवरेट आहे, आमच्या दोघांना पण आवडते, पण त्याच्यामध्ये राई टाकलेली नाही आवडत आम्हाला. डिनूला जरा मी उघड दिले, 2 फटके दिले, म्हणजे वाघा झोपलाय. खूप मस्ती करतात पोरं, एवढी वैताग देतात ना. आणि असं काय असेल ना, जेव्हा आपण काहीतरी महत्वाचं काम करत असो या खूप घाईघाईमध्ये असो, तेव्हा तर मग सतवायचं सोडतच नाही, जास्तच करतात. 2 फटके दिले ना त्याला, तेव्हा तो झोपलाय. तर फ्रेंड्स झालं सगळं, जेवणाचं सगळं रेडी झालंय. आता चपात्या राहिल्या. चपात्या ॲक्च्युली मी ना अशा छोट्या छोट्या केल्या आहेत देवांसाठी. म्हणजे मला आता कसं देवाच्या फळीवरती ठेवावं लागतं, म्हणजे देव ठेवलेत माझे घरचे देव, तिथे ठेवावं लागतं. परत आमचे जे घरातले मोठे देव आहेत तिथे ठेवावं लागतं, देवीजवळ ठेवावं. तर ते मोठे मोठे चपात्या असले की ते ताट मोठं करावं लागतं, आणि मोठं ताट ठेवलं की जागा नाही होत. तर त्यामुळे मी असे बारक्या बारक्या चपात्या केल्या, म्हणजे ते छोट्या ताटामध्ये पण सगळं व्यवस्थित मावतं. आणि मग ते त्याला गाईच्या वगैरे ते पण ठेवायला जाताना पण व्यवस्थित होऊन जातं. मी अशा छोट्या छोट्या चपात्या देवांच्या इथे ठेवायसाठी केल्या, नैवेद्यासाठी.
झालं आता. डाळ भात झाला, भाजी झाली, चपात्या चालल्यात आणि गोड खीरची प्रोसेस होतेच आहे, म्हणजे दूध गरम होतच आहे. तोपर्यंत आपण केळीचे पान स्वच्छ धुवून घेऊया कापून. त्याच्यावरती देवीला आणि देवघरात देवांना नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्यावरती. नैवेद्य सगळे काढून झालेले आहेत माझे. आता ह्यांना मला पाणी घालायचं आणि नंतरला देवाकडे दाखवायचं, तर ते पण करून घेते पटापट. आता नैवेद्य काढून झालाय माझा, देवीला दाखवलं. आता हे बाकीचं देवाच्या इकडे, देवाच्या इथे, परत गाईला, कुत्र्याला हे सगळे घास घालायचे, ते पण मी ठेवून देते. डेनूला पण सांगते गाईला नेऊन घास द्यायला, पहिल्या देवाच्या इथे नेते. ही माझ्या देवाऱ्यात, देवाजवळ. आता हे गाईला देते, पुढे त्याला सांगते. तर झालं, सगळी पूजा वगैरे झाली, सगळं काय झालं, जेवण वगैरे पण झालं. दर्पण आला होता मालवणीवरून, डिनूचे कपडे, युनिफॉर्म शिवायला टाकलेला स्कूलचा, तो द्यायसाठी, तो पण जेवण गेलं. सगळं व्यवस्थित झालं मस्तपैकी, खूप मन समाधान पण झालं, छानपैकी सगळं झालं. त्या दोघांची मस्ती चालू. कमी नाहीये कोणी, एकापेक्षा एक आहे. तर आता हे सगळं व्यवस्थित झालं. आता मी पण मस्त साडी चेंज करते, सरळ जरा लूज होऊन जाते व्यवस्थित, कारण की मला पण लय कंटाळा आला आता काम करून करून. आता मस्त पैकी चला बाय बाय. आता भेटूया आपण सकाळी बनवूया. हा, बाकीचा व्हिडिओ सकाळी बनवूया. आणि आमच्या व्हिडिओला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. हा, आमच्या व्हिडिओला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि आमचे ब्लॉग मी कधी नसतो.